मूर्तिजापुरात लोकशाहीचा खेळकोंडोबा, विरोधात कुणीच उरले नाही. उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवड बिनविरोध. सर्वच नगरसेवक सत्ताधाऱ्यांच्या गळाला, जनतेच्या विश्वासाला तडा गेल्याची चर्चा. मूर्तिजापूर येथील नगर परिषदेच्या मंगळवार दिनांक 13 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत राजकीय समीकरणांचे सर्व निकष पायदळी उडवले गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य निवडीच्या प्रक्रियेत विरोधातील सर्वच नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपच्या बाजूने कौल दिल्याने आता सभागृहात विरोधी पक्ष नावाची संकल्पना संपुष्टात आली आहे. या प्रकारामुळे शहरात संताप व्यक्त होत असून निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी जनतेचा विश्वासघात केल्याची चर्चा रंगली आहे. भाजपचे बहुमत नसतानाही अजब जुळवाजुळव. नगर परिषदेत भाजपचे संख्याबळ केवळ 11 असतानाही अत्यंत नाट्यमय घडामोडीत 18 जणांचा एक गट तयार करण्यात आला. यामध्ये भाजपचे 11 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष यांच्यासोबतच शरद पवार गटाचे 2 नगरसेवक आणि 4 अपक्ष नगरसेवकांनी हातमिळवणी केली. धक्कादायक बाब म्हणजे ज्यांच्याकडून प्रबळ विरोधाची अपेक्षा होती त्या वंचित बहुजन आघाडीच्या 6 नगरसेवकांनीही सत्ताधारी गटालाच साथ दिली आहे. फक्त शिंदे गटाच्या 2 नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली, पण 2 नगरसेवकांचा विरोधी गट तयार होऊ शकत नाही. यामुळे लोकशाहीत महत्वाचा असलेला विरोधी पक्ष आता नगरपालिकेतून अदृश्य झाला आहे. स्वीकृत सदस्य निवडीमध्ये वंचितच्या नगरसेवकांनी आपल्या पक्षाचे उमेदवार शेख इम्रान शेख खलील यांना पाठिंबा देणे अपेक्षित होते. मात्र ऐनवेळी या नगरसेवकांनी भाजपचे संजय जयकिसन डागा यांना पाठिंब्याचे लेखी पत्र दिले. परिणामी शेख इम्रान यांची संधी हुकली आणि डागा यांची निवड सुकर झाली. पक्षाच्या ध्येय धोरणांना बाजूला सारून करण्यात आलेल्या या राजकीय तडजोडीमुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्येही मोठी नाराजी पसरली आहे. तर मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज वंचितच्याच नगरसेवकांवर नाराज होताना दिसत आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावरही त्यांच्या विरोधात गद्दारीची भूमिका घेणारे असे अनेक टिप्पणी मुस्लिम समाजाच्या युवा पिढी करत आहेत. मुस्लिम समाजाचा रोज मोठ्या प्रमाणात व्यक्त होताना दिसत आहे आणि त्यांना आम्ही का निवडून दिले याचा पश्चाताप होत आहे. इम्रानची लहरमुळे आम्ही यांना निवडून दिले असे अनेक बोलणारे मुस्लिम समाजाचे तरुण, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. तुम्ही कमवा, आम्हालाही कमवू द्या अशा स्वरूपाची भूमिका सर्वच नगरसेवकांनी घेतल्याची चर्चा आता मूर्तिजापूर शहरात चौकात ऐकायला मिळत आहे. ज्या मतदारांनी मोठ्या अपेक्षेने सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी विरोधकांना निवडून दिले त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. विरोधी पक्षात शिल्लक न राहिल्याने आता नगराध्यक्ष व सभापतींच्या कामावर कोणाचेही नियंत्रण राहणार नाही. यामुळे नगर परिषदेचा कारभार मनमानी पद्धतीने चालण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत प्रबळ विरोधी पक्ष असणे गरजेचे असते. मात्र मूर्तिजापूर नगर परिषदेत सर्वच्या सर्व 18+6 म्हणजे 24 नगरसेवक एकाच बाजूने आल्याने प्रशासनावर, सत्ताधाऱ्यांवर कोणाचीही वचक उरलेली नाही. नगरपालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी तरीही एकी झाली नाही ना, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या अभद्र युतीमुळे शहराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागण्याऐवजी वैयक्तिक स्वार्थाचे राजकारण जोमात सुरू झाल्याचे बोलले जात आहे. इंडिया न्यूज R7 साठी मुख्य संपादक अनवर खान, मूर्तिजापूर.